नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आम्ही आलो आहोत डोंबिवलीतील सर्वात प्रसिद्ध महोत्सव उत्सवला। तर बघूया पुढे काय होते धमाल मजा मस्ती ते। चला धमाल मजा मस्ती करूया आता, या। येऊन पोचलो आहोत उत्सवच्या गेटवर आणि इकडे आहे मस्त असे कारंजे मस्त रचून ठेवलेले आहेत, सगळी झाडं त्याच्यामागे मध्ये असं कारंजे उडतात आणि याचा आनंद घेतोय श्रील। चला आता आपण जाऊया आतमध्ये। बघा माधुरी बाकी सगळं सोडलं आणि आली आता झुमके बघायला। बघू शकता सुंदर असे झुमके आहेत इकडे, खूप छान आहे। माधुरी काय घेते सांग जरा। हो डायमंड, तुला आवडलं ना? तुला आवडलं का? हा मग घेऊन टाक। बघा हे तुला आवडलंय वेफर श्रील, तुला तर आम्हाला वेफर आवडले। हे बघ बिस्किट, मक्याचं बिस्किट। हा कसलं मका ना, मका। हे मक्याचं बिस्किट युनिक आहे ना, एकदम छान आहे, सही आहे। हे काय नाचणी दाखवा ना जरा। बघा नाचणीचं काय बिस्किट ना, खाऊ ना। कसं आहे, छान आहे ना? बस झाला। तर सगळं ट्राय केलंय, पण ट्राय केल्यावर आम्हाला आवडलं ते काय बटाट्याचे चिप्स ना। हा अच्छा, बटाटा आणि मक्याचे चिप्स आवडलेत आपल्याला, ते घेतलेले आहेत। एन्जॉय, दादा टेस्ट करतोय बघा। चांगलं आहे, चांगलं आहे। बघा मक्याचं बिस्किट, गव्हाचं बिस्किट, नाचणीचं बिस्किट सगळं घेतलेलं आहे आता आपण जाऊया पुढच्या स्टॉलवर, बघूया अजून नवीन वेगळं युनिक काय आहे इकडे ते। यावर्षी हे जरा नवीनच दिसलंय आम्हाला। श्रीलला एक युनिक गोष्ट दिसलेली आता आणि श्रील चाललाय हा सापळा बघायला। वाव, हे कसं आहे श्रील? छान आहे तुला सापळा? हो हे बघा सापळा इथे उभा ठेवलेला आहे। सगळ्या माणसांचं स्ट्रक्चर कसं असतं ते हे सगळं समजायला आता श्रील छोटा आहे म्हणा। माधुरी समजून घेते त्यांच्याकडनं काय काय आहे, कसं कसं आहे ते। ही सगळी नीट माहिती देते बघा माधुरी श्रीलला। हे ह्युमन स्ट्रक्चर ठेवलेलं आहे सगळं, कसं काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते। घाबरत नाही आहे श्रील, संपूर्णपणे बघतोय कसं स्ट्रक्चर आहे काय आहे ते। हे आवडलं तुला? पण घरी घेऊन जायचं का फ्रेंड? श्रील इम्प्रेस झालाय, पहिल्यांदा त्याने असं स्केलेटल पाहिलेलं आहे। अच्छा, तो सापळा यायला घाबरलाय श्रीलला। अरे वा वा वा, चला तुम्ही बघू शकता। खरं तर आता मला इकडे जायचं होतं पापड टेस्ट करायला, पण गर्दी बघा केवढी आहे। दाखव दादा, गर्दी खूप आहे आणि संपूर्णपणे सगळ्या लेडीजच जास्त आहेत, त्याच्यामुळे मला जायलाही भीती वाटते। आणि आता दुसरीकडे आमच्या महिला मंडळ जिकडे गेलं आहे तिकडेही गर्दी खूप आहे।
तिकडे सगळे दागिने म्हणजे खोटे दागिने ते सगळे मिळतात. तिकडे सगळे जाऊन गर्दीमध्ये बसलेले आहेत. तर आलेले आहेत गर्दीमध्ये, हरवले होते, आता सापडलेत. आता बघूया पुढच्या प्रवासात काय होतंय ते. चला पुढे. बघा हे महिला मंडळ आता आलेले आहेत भांडी बघण्यासाठी. काय चाललंय माधुरी? बघते व्हरायटी भांडी वगैरे खूप छान आहेत पितळेची वगैरे, तेच बघते आपण. बघा सगळं जग आता पितळेकडे पुन्हा एकदा वळायला लागलेलं आहे. विळी पहा, विळी एकदम मस्त. हे बघा ही विळी खूपच युनिक आहे, खूप छान आहे. हे बघा हे संगमरवराचं आहे, हे सगळं पितळेचं आहे ना. बघा संपूर्ण जग आता पुन्हा एकदा पितळेकडे वळायला लागलेलं आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे बघा हे खूप युनिक आहेत भांडी इथे. ही काच आहे का? सगळं पितळच आहे. हा बघा चहा, आम्ही हैदराबादला गेलो तेव्हा असा चहा प्यालेलो याच्यामध्ये. हा दिवा बघू शकता, एक वेगळी गोष्ट आता दिसलेली आहे. याला इकडे चावी आहे वात वर करण्यासाठी. पाहिजे तेवढी वात वर करायची, पाहिजे तेवढी खाली करायची. हे वात वर करताना दिवा विझण्याची समस्या आता दूर होणार आहे. खूप युनिक गोष्टी ठेवल्या आहेत इकडे. हा सागाचा पोळपाट आहे, 1300 रुपयाची किंमत आहे, पण हा प्युअर सागाचा आहे. एक कितीला आहे हो? 900 रुपयाला आहे हा दिवा, 900 रुपयाला सांगितलं. आणि तो मोठा आहे याच्यामध्ये तो कितीला आहे? 1800. अच्छा. आणि ह्याची जी वात आहे ती आपण घरी बनवू शकतो, नाडी वगैरे टाकू शकतो. रेडीमेड मिळतात ना. खूप चांगला प्रोडक्ट आहे यांच्याकडे खूप. आणि सगळं जग पितळेकडे पुन्हा एकदा वळतं हे बघितल्यावर तुम्हाला लगेच समजेल. तर हे ठेवतो आता मी. श्रील हे काय घ्यायला चाललंय तू? तुला काय पाहिजे आता? शेजवान पाहिजे की तिखटवालं की साधं पाहिजे? हा साधंवालं. शेजवान पाहिजे तुला? शेजवानच ना. चला चला शेजवान घेऊया. चला श्रीलला घ्यायचं आहे शेजवान चीज बॉल. इकडनं हे ठिकाण बघू शकता, खूपच गर्दी आहे आतमध्ये. आता आम्ही आलो आहे अशा एका वेगळ्या ठिकाणी. म्हणजे कॉमन वाटेल तुम्हाला कदाचित, इंटरनेटवर सगळं दिसतं, पण इकडे आलं आहे श्रीलचे आवडते टी शर्ट. वेगवेगळे मेसेजेस लिहिलेले असतात त्याच्यावरती. आणि आम्हाला आवडलेला मेसेज म्हणजे बडबडे कासव, कारण सारखा बडबड करत असते. तर आता तिकडे जाऊन बघूया अजून काही युनिक गोष्टी दिसत आहेत का. बघूया टी शर्टच्या दुकानात. बघा खूप मस्त मजेशीर मेसेज आहेत. महाराजांचं सुद्धा इथे दिलेलं आहे. विठू माऊली महाराजांचा मस्तच टी शर्ट इकडे. हे जिजाऊची लेक, हा सुद्धा सुंदर आहे ना जिजाऊची लेक. कल्ला डॅम बेस चेकिंग चालू आहे. मेसेज मस्त आहे. पप्पांची कार्बन कॉपी. श्रील सेम माझ्यासारखाच आहे. काय ग माझ्यासारखाच आहे ना श्रील सेम. पप्पांची कार्बन कॉपी. तिकडे खूपच गर्दी होती त्याच्यामुळे तुम्हाला शूट काढून काय दाखवता नाही आलं. पण बघा हा एक विठू माऊलीचा एक टी शर्ट आहे आणि हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा टी शर्ट. असे 2 टी शर्ट आम्ही श्रीलसाठी घेतले. खूप छान आहे. नंतर तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये दिसतीलच, ते घालून आम्ही दाखवू तुम्हाला. ठीक आहे, आता बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण तुमची काय धमाल मजा मस्ती करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कोणाबरोबर फोटो काढायचा तुला? मिकी. चला आता श्रील चाललाय मिकी बरोबर ती फोटो काढायला. बघा श्रीलचा फ्रेंड आहे, फ्रेंड झालाय श्रीलचा. आवडला श्रीलला आवडला. चला हां मस्त आहे, श्रीलला आवडला. चला आता बघूया पुढे काय भेटतं आपल्याला. तर हे आले आहेत ठुशी घेण्यासाठी. ह्यातली कुठली ठुशी आहे का माधुरी? सगळ्या ठुशा आहेत. सगळ्या ठुशाच आहेत का? ओके.
त्या सगळ्या टूच्या ते लाईटमुळे थोडं फ्लिकर मारत आहे. मग आता कुठली घ्यायची आहे? ही आवडली, पण टिकणार का? चांगलीच आहे. चांगली आहे आपल्या वापरण्यावर आहे. बघा ही आवडली आहे माधुरीला. तुम्हाला कशी वाटते सांगा आम्हाला कमेंट करून. दोघांपैकी कुठली चांगली आहे? या कशा दिल्या? श्रील तुला काय आवडलं? हा अच्छा ही गर्ल्स आहे ना, मी विसरलो रे. श्रील बघा मस्तपैकी लाकडाच्या खुर्चीचा आनंद घेतो. हे कसं वाटतंय श्रील? सिंहासन वाटतंय. अरे वा, खरंच ना रे, सिंहासनाचा फील येतोय. मागे बघ किती छान छान वस्तू आहेत. हे ट्रेन आहे मागे. चल चल मागे बघूया. ये. हा, याला काय बोलतात श्रील? इकडे बघ, याला काय म्हणतात? हे ट्रेन बघा मस्तच आहे. लाकडाची आहे ना सगळी? सगळी लाकडाचीच आहे. सगळी खेळणी लाकडाचीच आहे. तिकडे बघा ही डॉगी पण आहे ना. मस्त आहे सगळं. मीडियम साइज 3000, ये 2700, 3000, वो 3500 कश्मीरी 15। हे तोफ श्रील तोफ. हा आसाम साग का लकड़ रहता, कश्मीरी रणगाडा नाही, दोन्ही तोफच आहे. ही पण तोफ आहे, ये 3.5 पण तोफ आहे. देखो उठा के हैवी रहता है उसमें तो। तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे बाहेर सगळ्या स्टॉल वरती. पण खरी गर्दी जिथे असणं अपेक्षित आहे, पुस्तकांचं स्टॉल ते संपूर्णपणे ओस पडलं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. बघा हे सगळं पुस्तकांचं, सगळी पुस्तकं आहेत मागे आणि इतकी गर्दी अजिबात नाही आहे. लोकांचा प्रतिसाद खूपच थंड आहे या बाई. खूप चुकीचं आहे. पुस्तकं वाचली पाहिजे. वाचाल तर वाचाल. खूप सारी पुस्तकं आहेत इकडे. तर माधुरी, वहिनी आणि मुद्रा प्रयत्न करतायत श्रीलसाठी सुटेबल असं पुस्तक. आवडलं? घेऊन टाक मग. कर्सिव लिपी ठीक आहे, त्याला शिकायचीच आहे ना आता कर्सिव लिपी. बघू, ओपन कर. अच्छा, अरे चांगलं आहे ना त्याला शिकायला, है ना. घे घे, प्रॅक्टिस करता येईल घरी. खरंच घेऊन टाक. अजून दुसरं गोष्टीचं कुठलं दिसतंय का? बघते मी असेल आहे, त्यामुळे शोधायला जावं लागेल. हा. बघू आपण विचारूया गोष्टींची पुस्तके त्याला हवी आहे ना गोष्टी. हा, त्याला गोष्टी असे खूप आवडतात. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ना, इथे पुस्तकांच्या सेक्शनला खूप कमी गर्दी आहे. बाहेरची गर्दी ज्या मनाने आहे. हां, बाहेर बघू शकता गर्दी किती आहे बघा बाहेरच्या स्टॉलवरती. आणि या पुस्तकांच्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही आहे, काहीच गर्दी नाही. सगळी रिकामं पडली आहेत. खरंच जागरूकतेची खूप गरज आहे आत्ताच्या पिढीला. चल विचार त्यांना, घे पुस्तकं बायको. हां हां, हे तर घेत. अजून कुठलं वाचून दाखवायचं असेल तर त्याला ते घेऊन टाका. तेच बघते, ते सापडत नाही. ही ग्रँड टेल आहे. बघा बघा सापडत. एक मिनिट बाळा, गोष्टीचं पुस्तक. हे अजून आहे ते बघ, इकडे पण आहे. हे काय ग्रँडपा टेल आहे ना. स्टोरीज फॉर गर्ल्स लहान मुलांसाठी चालेल आहेत ना. ॲनिमल टेल्स पण आहे. ही सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे. हसवणूक, फसवणूक, पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली तर उत्तम पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. या रावणाचं सुद्धा खूप छान, म्हणजे छान माहिती रावणाबद्दलची सगळी सांगितलेली आहे शरद तांदळेंचं. बघू शकता खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि आमच्या मागे आहे जायंट व्हील. तुम्हाला दिसत असेल छान असं जायंट व्हील आहे मागे. आणि गर्दी बघा, मस्त गर्दी आहे. आज आहे मंगळवार असून सुद्धा खूप छान गर्दी. आणि आता
आपल्या श्रीला बसायचं आहे ट्रेनमध्ये. कुठे बसायचं आहे? ट्रेनमध्ये बसायचं आहे. आता श्रीला ट्रेनमध्ये बसवतो, त्यानंतर आपण भेटूया. खूप गर्दी आहे आज, पण मजा येतो. सगळे तुम्ही बघू शकता, नुसता आरडाओरडा चालू आहे, सगळे घाबरले आहेत. हे बघा, ही राईड तर वर जाते आणि थांबते माणसांना. खाली डोकं वर पाय फुल उलटा करून टाकते. अहो माझ्यात तर हिंमत नाही एवढं सगळं बसायची. तुझ्यात हिंमत आहे का? हे सगळं करू शकते का तू? करू शकते का? आता आम्हाला शोधायची ट्रेन ट्रेनला बसवायसाठी. खूपच गोंधळ आहे. शोधूया ट्रेन आणि नंतर भेटूया. फायनली आम्हाला एक ट्रेन सापडली आहे श्रीला बसवण्यासाठी. आता आम्ही चाललो आहे ट्रेनमध्ये बसायला. ये चला ट्रेनमध्ये. बाय. फायनली ट्रेनमध्ये बसलेले आहेत. बाय. बघा श्रील मस्त मजा घेतोय ट्रेनची. हा हा, चला उतरा, स्टेशन आलं. हा, डोंबिवली आलं. हे कसं वाटलं? छान वाटलं ना? चला या बाहेर लवकर. होय होय, या लवकर. सॉलिड राईड आहे, केवढी उंच आहे. बघ केवढं वर जातं ते माहिती आहे काय? बघ एवढ्या वर जाऊन येतं खाली. ते जायचंय का तुला? मग कशात बसायचंय? यात बसायचंय का? हे हॅमर आहे बघ, असं हॅमर वर होतं. काय रे, बसायचंय का? बघ हे श्रील, या जॉईंट व्हील मध्ये, जॉईंट व्हील बघ ना किती छान फिट, छान लाइटिंग केली आहे. हो, लाइटिंग पण किती छान आहे त्याची. बसायचंय का? चला मग बघूया काका कुठे आहेत ते. चला, तुला बोटीत बसायचंय का? नाही? बघा ही बोट आहे. बापरे, आमची सुद्धा याच्यात बसायची हिंमत होणार नाही. काय ग, आपली हिंमत होणार नाही यात बसायची. नको नको, चल चल घरी जाऊ, चल चल. हा हा, कसं आहे दादा टेस्ट? चांगली आहे ना? मस्त. दादाने घेतलंय पोटॅटो स्प्रिंग. श्रील आवडलं तुला? आवडलं ना? मस्त. दादाने घेतलं खायसाठी, श्रील मागे लागला काकांच्या. तर हे सगळं श्रीलसाठीच चालू झालं. घे. आवडलं का? मंडळी, आता आम्ही उत्सवला मस्त धमाल मजा मस्ती करून आलोय. खरं तर खूप काही तुम्हाला दाखवायचं होतं, पण गर्दी खूप होती ना तिकडे. आज खूप गर्दी होती तिकडे, त्याच्यामुळे आम्हाला ना, आम्ही ज्या काही धमाल मजा मस्ती गोष्टी केल्या आहेत ना, त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. म्हणजे श्रीलने जी काय राईड केली, आम्ही जे काय खाऊन पिऊन मजा मस्ती केली, किंवा आम्ही जी काय पुस्तकं घेतली, ते तुम्हाला आम्ही पुरेपूर दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण जर दिसलं नसेल
तर सांभाळून घ्या. आणि आता आम्ही घरी पोहोचलोय. तिकडे आम्हाला ब्लॉग सुद्धा एंड करता नाही आला, एवढी गर्दी होती. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो, इथेच संपवतोय. हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग्स. टाटा, बाय बाय, जय शिवराय.